आई ग, ऊन आहे का काय आहे हे? आम्हाला इथं कळणच झालंय, उन्हाळा चालू आहे का पावसाळा चालू आहे. आम्ही इथं आमचं कर्तव्य म्हणून आज चाललो होतो आणि यांनी आम्हाला बाहेर थांबवलंय. जाऊ दे म्हणा, आम्हाला तरी काय करायचंय, काय करायचंय ते करा, मरा जावा तिकडं. म्हणजे त्यांचं त्यांना काय करायचंय ते. तडमडल्या ही चंदी. साहेब हे घ्या, गरम गरम कॉफी आणल्या. कुणाच नाही तुमची काळजी नाही, पण मला काळजी आहे तुमची. अगं ए, गरम गरम म्हणजे किती गरम आहे? गार कोण तुझा तात्या करणार आहे होय? ताई साहेब जे झालं ते लई वाईट झालं बघा. का वाईट काय झालं? हॅलो, हा 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 मम्मी बोल. काय? अगं नाही, इथं हॉस्पिटल मध्ये आलोय. काही नाही ग, ही टेस्ट ती टेस्ट असली समधी नाटकं चालू आहेत बघ. नाही ग, आम्ही ठीक आहे. त्या ठोकळ्याच्या अंगावरनं ट्रक जरी गेला असता का नाही तरी बी त्याला काही झालं नसतं बघ. उलट जे झालं ते चांगलंच झालंय. कशाला? काय गरज नाही. नाही नाही नाही, हे बघ आई, आम्ही सांगतो की तू पप्पांबरोबर कुठेतरी दौऱ्याला गेल्यास म्हणून. आहो ताई साहेब, नाही नाही, हे बघ, तुला यायची काय बी गरज नाही, काय बी गरज नाही. आम्ही सांगतो ना व. हा ठेव तू फोन आता. काय ग तुझं मध्ये मध्ये फोनवर बोलत असताना? आहो ताई साहेब जे झालं ते लई वाईट झालं बघा. का? तुला कुणाचा एवढा कनवाळा आलाय? मास्तरडीचा का राणा भाऊजींचा? आहो ताई साहेब, मला का नाही फक्त तुमचा कनवाळा हाय, बाकी दुनिया गेली चुलीत. मला माझ्या ताई साहेबांचं चांगलं झालेलं पाहिजे. म्हणजे झालंय ते खरं चांगलंच झालंय की चंदे. अहो नाही ताई साहेब, लई वाईट झालंय बघा. अहो आता त्या दवाखान्याच्या निमित्तानं ती मास्तरीन फारीनला जाणार नाही, म्हणजे तुमचं राज्य काही येणार नाही. समजा प्लॅनिंगच इसकटून गेलं. कुठेही ऍक्सिडेंट झालाय काय माहिती. आता ती मास्तरीन घरीच आहे म्हणल्यावर तुम्ही घरावर कसं कब्जा मिळवणार हो? उलट आता समधी घरातली कामं तुम्हासनीच करावी लागणार बघा ताई साहेब. ती मास्तरडी का नाही गेली ग फॉरेनला? लई निमताळी बाई आहे बघ. तिला या घरावरचा कब्जा सोडायचा नाही हेच खरं. वहिनी साहेब, ते साहेबांनी आतमध्ये बोलवलंय. हा, पडले का गरज आमची आता? ते नाही, ते रानाचं ऑपरेशन आहे लगेच. ऑपरेशन काय झालं? ते काय मला माहित नाही, तुम्हाला बोलवलंय. चला की लवकर. पेशंटला ऑपरेशनसाठी रक्ताची गरज आहे. तुमच्यापैकी कोणी रक्तदान करू शकेल का? हा मी आहे की. घ्या 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 कधी पण. तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे? माहित नाही हो. तुमचं कोणतं आहे? माहित नाही, तसं कधी चेक केलं नाही, पण तुम्ही घ्या की रक्त. काय होते? माझा हे पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह नको. हो डॉक्टर, काय झालंय आम्हाला ते सांगा बरं. तुमचा ब्लड ग्रुप कोणता आहे? आहो ताई साहेब, काय झालं? ऐ ग, वाव, ते लो बीपीचा लई मोठा त्रास आहे बघा आम्हासनी. रक्तदान नाही होणार हो. आता सुद्धा काळजीनं चक्करी आली आहे बघा. आहो ताई साहेब, घेरी आले काय? वय ग बाई, असं घर 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 व्हायलंय बघ. ताई साहेब तुम्ही काय बी काळजी घेत नाही सा बघा. वहिनी, तुम्हाला खूप त्रास होत असेल तर तुम्ही घरी जाऊन आराम करा. वय खरं, आम्ही बी तेच म्हणायलो होतो. नाही म्हणजे इथं हॉस्पिटलमध्ये समध्यांनी गर्दी करण्यापरीस आम्ही घरी जातो, जेवणाची तयारी करतो. समधीत जण भुक्यालेली आहेत ना बघ. तेच कर. जाईत ना पटाक दिशी.
डॉक्टर साहेब तुम्ही पुढं व्हा, मी कळवतो तुम्हाला. चालेल ठीक आहे. चला गोदाक्का, चला गोदाक्का, आवरा पटापटा, चला. तुम्हाला जायचं तर जावा. रानाचं ऑपरेशन होईपर्यंत मी इथंच बसणार आहे बघा. अहो गोदाक्का, राणा भाऊजींचं ऑपरेशन काय तुम्ही स्वतः करणार आहे काय? असं का करायला असा? अहो घरची समधी माणसं उपाशी आहेत, कोण आवरणार बरं घरचं समजा? चला चला चला. ते मला काय माहित नाही, पण माझा राणा नीट होईपतूर मी इथंच बसणार बघा. जाऊ बाई, आम्ही पुढे जातो आणि जेवणाची तयारी करतो. समधी जण भुकेलेली आहेत ना व. आणि ऐका, तुमच्या भाषेत जरा गोदाकासनी नीट समजून सांगा. हा, काय लागलं सवरलं तर सांगा, काय फोन करा पाहिजे तर, आम्ही हाय, काळजी करू नका सा. गोदाक्का, बाहेर आम्ही वाट बघायलोय. चला राधा, श्रीपती, महादू, चला. घरी ढिगाऱ्यानं काम पडल्यात. गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही आहोत ना इथे सगळे. तुम्ही घरी जा. डॉक्टर साहेब, तुम्हाला किती रक्त पाहिजे तेवढं सांगा, पण आमचं राहणं तेवढं बरं झालं पाहिजे. किती बाटल्या पाहिजे तेवढं सांगा नुसतं. हे बघा, एका माणसाचं फक्त 1 बाटली रक्त घेता येतं, अहो. जास्त नाही घेता येत. अहो तुम्ही माझ्या तब्येतीवर जाऊ नका हो. मी दणकट आहे. तुम्ही नुसतं सांगा किती बाटल्या पाहिजे तुम्हाला. डॉक्टर साहेब, तुम्ही काय बी काळजी करू नका. मी फोन करून सगळ्यांशी बोलवतो. मी जरा ब्लड डोनेशनची तयारी करतो, येतो मी. हा उस्ताद, सच्चा बोलतोय. तुम्ही एक काम करा, रानादाना रक्ताची गरज आहे. आपलं पैलवान आहे, त्यांना घेऊन या ताबडतोब. हा, लवकर या. हा. काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, रात्रीच ऑपरेशन करूयात म्हणतात. काकी, अहो तुम्ही घरला गेले तरी चालेल. इथं थांबून तरी काय करणार आहे सर? ऑपरेशन झालं की फोन करतो की तुम्हाला. नाही नाही नको, म्हणजे अंजलीला असं एकटीला सोडून कसं जाणार ना आम्ही. खरंच काही प्रॉब्लेम नाही, आम्ही थांबतो इथेच. अहो वहिनी, काय चहा बी आणू काय लगेच? अहो लईच दगदग व्हायला लागली आहे तुमची. नाही नको, तुम्ही थांबा इथेच, मी यांच्याकडे जाऊन आले. बसूया आपण, बस.
आई महालक्ष्मी, आमच्यावर आलेलं हे संकट दूर कर. ह्यांचं ऑपरेशन सुरळीतपणे पार पडू दे. तुझा आशीर्वाद ह्यांच्या पाठीशी सदैव असू दे. काय झालं? तुमचं सगळ्यांचं एवढं प्रेम आहे म्हटल्यानंतर ऑपरेशन व्यवस्थित होणारच. अगदी सगळं व्यवस्थित पार पडलंय. आणि 5-6 दिवसाची पण गरज नाही. अगदी 3-4 दिवसात पण घरी घेऊन जाऊ शकता तुम्ही त्यांना. वा, ये होईना बात. अहो माझा पट्ट्या हाय तेवढा खंबीर. बसल्या बैठकीला 5,000 जोर मारणारा पैलवान आहे तो. आपला राणा बरा झाला बर काय. अहो राणा जाय तो बरा होणारच की. आणि यंदा वज्र केसरीची कुस्ती बी मारणार बघा. होय, आता राणा बरा झाला की पुण्यांदा जोरात सुरू करूया आपण सरावाची. हो हो, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आनंद झाला आहे. पण इथं बाकीचे पण पेशंट आहेत. ए ग बसार सगळे आता. आपला जल्लोष आपल्या गावात आपण करूया. चालतंय, चला मग, चला बाहेर थांबू आपण. थँक्यू डॉक्टर. मला खरंच कळत नाही तुमचे आभार कसे मानू. डॉक्टर साहेब, लय उपकार झाले बघा. अहो उपकार कसले त्यात. आणि थँक्स ही मानायची काय गरज नाही. आम्ही डॉक्टर लोक आमचं कर्तव्य करत असतो, त्यात काय विशेष. आम्ही आता भेटू शकतो का? आता ऑपरेशन झालंय. आता 4 तासानं त्यांना शुद्धी येईल. त्यानंतर भेटायला हरकत नाही. आता त्यांना शिफ्ट करतीलच त्यांच्या रूम मध्ये. आता तुमच्या पैलवानांची अजिबात काळजी करायची नाही. अगदी ठणठणीत आहेत ते. अच्छा, मी निघतो. चला गोदा कसली फोन करून सांगतो. चला चला चला, गावात सांगा पटापटा. बघ अगं, अंबा माता आपल्या पाठीशी आहे. संकट दूर झालं की नाही. पण या सगळ्यात अंजलीने जो धीर दाखवला ना, त्याला तोड नाहीये. मला अभिमान आहे माझ्या मुलीचा. तिच्या जागी दुसरी कोणी असते ना तर पॅनिक झाली असती. मग दाखवणारच धीर ती. शेवटी माझी मुलगी आहे. अंशू, अंजली, अंजू रडतीस कशाला? झाले ना आता सगळं ठीक. दिनकरराव, अहो राहू द्या. अहो आतापर्यंत भावना दाबून धरल्या होत्या तिने. रडू द्या, होईल मोकळी जरा. आता कशी छान दिसते बघ. साहेब, डॉक्टरनी तुम्हाला आत बोलवले. हो, आलोच. थँक्यू डॉक्टर. तुमच्यामुळे खरंच खूप मोठं टेन्शन कमी झालं. होय हो, अहो लय चिंता लागून राहिली होती. आता कुठे जीव आलाय बघा. खरंच. अजून किती दिवस यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागेल? फार नाही,
4 ते 5 दिवस पुरेसे आहेत. चालेल. जवळ नीट होत नाही तवर राहू द्या. तुम्ही सांगा. तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणून बोलवलंय मी. हा, बोला ना. ऍडमिट केल्यापासून बघतोय मी, इतकी गर्दी, इतके हितचिंतक. तुमचा मुलगा चांगलाच फेमस असणार यात शंकाच नाही. मोठा पैलवान आहे ना तो. अहो, लय मोठा पैलवान आहे. आणि आता पुढच्या महिन्यात वज्रकेसरीची कुस्ती मारली की अजून लय मोठा होणार बघा. हेच सांगायचंय मला तुम्हाला. तुम्ही राग मानू नका. म्हणजे हे बघा, तुमच्या मुलाच्या पायाचं ऑपरेशन आपण केलंय. सगळ्या नसा जोडल्या. सगळं ठीक आहे, पण काय? पण त्यांचा पाय आता पूर्वीसारखा नॉर्मल आणि फिट नसेल. म्हणजे चालायला नाही, चालायचा काही प्रॉब्लेम नाही. थोडा औषध उपचार घेतला आणि विश्रांती घेतली की अगदी तुमच्या आमच्यासारखे चालायला लागतील ते. पण तरी सुद्धा पूर्वीसारखी ताकद त्यांच्या पायात असणार नाही. त्यामुळे पायावर ताण येईल अशी कुस्ती किंवा शेतीची अवजड कामं आता त्यांना करता येणार नाहीत. अहो, पाय नीट झाल्यानंतर काय हरकत आहे? पायावर जास्त ताण पडला तर पायाच्या नसा पुन्हा फाटू शकतात. त्यामुळे पायावर ताण पडणारी कुस्ती किंवा शेतीची अवजड कामं यापासून तुमच्या मुलांना आता दूरच राहायला पाहिजे. नाहीतर पायावर ताण पडला तर तो कायमचा पाय गमावून बसू शकतो. त्यामुळे ॲट एनी कॉस्ट कुस्ती नाही आणि शेती नाही. पण शेती कुस्ती शिवाय राहणं जगल कसा?